चेंडूची मगाच्या सामन्याचा सामनावीर असणारा खेळाडू अजित स्वामी समर्थ ओळे संघाचा 12 खेळाडू आयलेश उळव्याचा मॅन फ्रॉम उळवे आयलेश डावकरी हाताचा हा खेळाडू अनेक साऱ्या स्पर्धा केपीच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना आयलेश पॅडी यांना अनेक सामने जिंकून दिलेत त्यामधला हा खेळाडू आयलेश नॉन स्ट्राईकला आहे तर स्ट्राईकला असणारा मागच्या सामन्याचा सामनावीर ज्यानं मिळवला तो अजित सलामीचा पहिला षटक घेऊन ते गोलंदाज फिरकीचा जादूगार भिंगारी गावचा हा खेळाडू रघु परदेशी खऱ्या अर्थानं MSCB मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली काम करणारा रघु परदेशी पहिला चेंडू घेऊन तो समोर असणारा गोलंदाज रघु अजितसाठी पहिला चेंडू उंच फटका पाहायला मिळालाय लांबी कमी आणि उंची जास्त या चेंडूवर पाहायला मिळाले पहिल्या चेंडूवर ते सफलता मिळाली शिवसंभ पनवेल टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय रघु परदेशी यानं आणि पहिला हादरा मिळालाय स्वामी समर्थ ओळे या टीमला डीजे अशा आदरणीय रमणजी तारेकर साहेबांचं शुभ आगमन झालंय त्या आयोजकांच्या वतीने विनंती करेन आमच्या मेन आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे मायेचं उबदार वस्त्र प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन खऱ्या अर्थानं येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या 2 भगिनी 2 ताई मात्र प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी खऱ्या अर्थानं पुष्पगुच्छ ट्रॉफी आणि शाल त्या घेऊन येत आहेत रमणजी तारेकर साहेबांचं आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरेश केदारे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं मान सन्मान झालाय नवीन अलग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन साठी हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला फटकामध्ये ताकद कमी होती मात्र एकेरी धाव या चेंडूवर आली एका धावसंख्येनं आपलं खातं खोललंय पवननं आणि संघाचं खातं सुद्धा एका धावसंख्येने खोललंय खऱ्या अर्थानं 40+ ची स्पर्धा आपण पाहताय आजचा दिवस आणि 40+ ची स्पर्धा पाहण्यासाठी आज या भूमीतील सुपुत्र ज्यानं पारगाव क्रिकेटचं नाव आज उंच क्षितिजावर नेलं अकाती देशामध्ये सुद्धा या गावाचं नाव उज्ज्वल झालं अनेक सितारे असतील या गावातील पण त्यामधील एक सितारा रायगड टेनिस क्रिकेटमधला देव ही ज्याला उपाधी आहे तो वंडर बॉय आकाश तारेकर या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपण त्याला पाहते तंत्र पाहायला मिळाले या चेंडूवर आयलेशच्या बॅटमध्ये पॉइंटच्या दिशेनं ट्रॅव्हल केला चेंडू गेला सी मारेच्या पार पंचायत इशारा चौकार थँक्यू 4 धावसंख्येनं खातं खोललंय आयलेशनं आणि संघाला पोहोचवलंय 5 धावसंख्येवर रघु परदेशी सज्ज होते पुन्हा एकदा हाई चेंडू गॅप मध्ये खेळलाय आणखी एक तंत्रशुद्ध असा फटका पाहायला मिळाला बॅक टू बॅक आणखी एक चौकार आयलेशच्या बॅट मध्ये निघालाय डीजे थँक्यू चौकार धावसंख्येमध्ये
वाढ झाली 9-9 नंतर मात्र एक आगळावेगळा फटका पाहायला मिळाला. आयलेसच्या बॅट मधनं पूर्ण शफल झाला आणि चेंडूला भिरकवलाय फायनल क्षेत्रामध्ये. आणखी एक दर्जेदार चौकार हॅट्रिक. क्रिकेटची क्रेज आपण पाहताय त्या प्रकारे बैलगाडा शर्यतीची क्रेज सुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय. अनेक सारे खऱ्या अर्थानं चाहते या बैलगाडी शर्यतीचे आपण पाहताय. खूप सारी गर्दी असते बैलगाडा शर्यतीसाठी. ते गीत आपण ऐकलं. धावसंख्या धावपट्ट्यावर 13. पुन्हा एकदा हा पॅडल शिप स्वतःला झोकून दिलं आणि मात्र लगातार चौथा चौकार पाहायला मिळाला आयलेस मात्रच्या बॅट मधनं. अतिशय जबरदस्त फलंदाजी डीजे. थँक्यू. खऱ्या अर्थानं पारगाव जर गाव म्हटलं तर गावाविषयी काय म्हणणार. क्रिकेटची पंढरी म्हणून या गावाला आपण संबोधतो आणि गावासाठी क्रिकेटसाठी अनेकांना योगदान दिलंय. आज हे आपण नयन रम्य निसर्ग रम्य असं हे मैदान पाहताय. या मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी जे आपण बेंच पाहताय, प्रेक्षक असू द्या किंवा इतर वेळी अनेक वयोवृद्ध असतील किंवा अनेक तरुण असतील, त्यासाठी ती बसण्याची आसनं ज्या माणसानं उपलब्ध करून दिली त्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोहेरी वनचरे या उक्तीप्रमाणे झाडे लावा आणि झाडे जगवा. ती झाडं ज्यांना आपल्या संकल्प बुद्धीतून या मैदानासाठी लावली, ते बेंच आणि झाडं ज्या व्यक्तिमत्वानं सरळ हाताने मदत केली, अशी कुमारी मोक्षा रमण तारेकर यांच्या वतीनं त्यांचे आदरणीय वडील पिताश्री रमणजी तारेकर या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थाने हे सर्व मोफत दिल्याबद्दल हृदयाच्या अंतकरणानं साहेबांचा आम्ही आभार मानतोय. टाळ्यांचा गजर या व्यक्तिमत्वासाठी करा, कारण अशी माणसं आयुष्यामध्ये पाहिजे. आपण आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतोय, पण पैसा नसेल तर कुठलंच कार्य शक्य नाही. मैदानाच्या सभोवताली सावली पाहिजे, यासाठी मात्र झाडं आणि हे बेंच खूप चांगलं कार्य. रमणजी तारेकर हँडसॉप असेल साहेब तुम्हाला. आणि यावेळी मात्र हा फटका पासलाय पवनचा. केतन मेहर यांनी चूक केली नाही. पहिला दुसरी सफलता यावेळी मिळाली शिवशंभो ओवळे या टीमला आणि मात्र आणखी एक हादरा मिळाला शिव स्वामी समर्थ ओवळे या टीमला. डीजे. विपक्ष शिवशंभो पनवेल यामधला हा सामना. दोन फलंदाज मैदानाच्या माघारी गेलेत. धावसंख्या धावपट्ट्यावर आपण बघितली 2-17. फलंदाज बाद झालाय पवन. मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर होते नवीन फलंदाज किरण पाटील. केपी कैलास स्पोर्ट्सचा हा पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडू सफलता मिळवून दिली आपल्या टीमसाठी कैलासनं. पुणे कैलास सज्ज होतो. राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. समोर असणार नवीन आलेला फलंदाज किरण पाटील. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी किरणनं केली होती. यावेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही उळवे गावचे खेळाडू आहेत. आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना आपल्या गावासाठी चांगले योगदान या दोन डावखुरी आताच्या खेळाडूंनी दिलं होतं. ते दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहत आहे. किरण पाटीलनं एका धावसंख्येनं आपलं खातं खोललंय आणि संघाला पोहोचवले 2-18 या धावसंख्येवर. कैलास पोरजी आतापर्यंत 2 चेंडू फेकतो, एक सफलता मिळवतोय आपल्या टीमसाठी आणि एक धाव खर्च करतोय. 18 धावा धावपट्ट्यावर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज कैलास फोरजी. समोर असणारा फलंदाज लगातार 4 चौकार आपल्या खेळीमध्ये ज्यानं मारलेत तो हा खेळाडू. यावेळी दिशा भरकटली आणि ऑफस्टॉनच्या बाहेर हा चेंडू. पंचांचा सुबेरचा इशारा आणि एक 22 अशा रीतीनं 2 धावा या चेंडूवर. एकाच गावातील 2 खेळाडू असल्या कारणानं दोघांचा ताळमेळ हा अतिशय सुंदर आहे. थोडीशी चूक केली यष्टरक्षकानं, लगेच मात्र चुकीचा फायदा घेतलाय.
किरण पाटील आणि आयरिशने एक धाव काढली वाईटची आणि एक धाव वाईटची. अशातून 2 धावा आहेत चेंडूवर. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 20 वर. खऱ्या अर्थानं आम्ही टीम बघितली. स्वामी समर्थ ओळे 20 धाव्यांचा केपीच्या बॅट मध्ये निघालाय. एक अतिशय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा षटकार डीजे. या व्यक्तिमत्वाचं सहकार्य खूप मोठं आहे. या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच, क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज अशा अनेक ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. एक षटकार होता. मानसिक दडपण क्रिएट केलं. गोलंदाज कैलास पोरजीने एक धाव पाहिजेचा इशारा पंचांचा. पंच आपण पाहताय प्रशांतजी बांदी, वडेकर पेण, संकेश डोळे अलिबाग आणि राजेंद्र काजळे डोंबिवली. नेक्स्ट सामना असेल जांगडे पाटील वॉरियर्स विपक्ष डोंबिवली. या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे आपण यायचं नाणेफेक करण्यासाठी. आयलेसच्या बॅट मध्ये निघालाय. आज ही 30 ताकद, 30 दहशत, तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आयलेस मात्रे हा खेळाडू डीजे. खूप सुंदर फटका आयलेसच्या बॅटमधनं. आज खऱ्या अर्थानं फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं जर बघितलं ना तर बॉस फायटर अर्थात संजयजी पाटील आणि आमचे पारगावचे संजय पाटील अर्थात सौरवचे वडील, ज्या संजय पाटीलने एकेकाळी पारगावचं गावचं नाव खूप मोठं केलं. पण आज त्यांचा सुपुत्र सौरव हा क्रिकेटचा खरा चाहता. आणि इथे क्लास बघा. आधीच्या चेंडूवर होतं आक्रमण होतं आणि मात्र या चेंडूवर नजाकत पाहायला मिळाली आयलेसच्या बॅटमधनं. आणखी एक दर्जेदार चौकार. धावसंख्या पोहोचतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 37. ऐकूया सुमधुर संगीत. योग तारेकर ज्यानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्यांच्याकडून आम्हाला सुपूर्द झाल्या ते सन्माननीय सहयोग बबन तारेकर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला खूप मोठं राहिलं. कारण आपण कुठलाही कार्य असू द्या सर्व सोंग आपण करू शकताय. पैशाचा सोंग आपल्याला कधीच करता येत नाही. अशा अनेक व्यक्तिमत्वाने सहकार्य केलं. गोलंदाजी झाल्या बदल नवीन आला गोलंदाज विश्वास. वेगवान गोलंदाज हेलिकॉप्टर लुक दिला केपीच्या बॅट मधनं. आणखी एक दर्जेदार काय फटका पाहायला मिळाला इनफिल्डच्या डोक्यावरनं. आणखी एक दर्जेदार षटकार. थँक्यू. नजाकत पाहायला मिळाली. तत्पूर्वी मान्यवरांचं सहकार्य सन्माननीय रमणजी तारेकर साहेबांचं शुभागमन झालं. एक उत्तुंग व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वानं या गावासाठी आणि या मैदानासाठी खूप काही केलंय अशा आदरणीय रमणजी तारेकर साहेबांकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 5000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार मानतो. यावेळी उंच टोळा आहे. कदाचित झेल होईल का मात्र 2 क्षेत्ररक्षक मध्ये हा झेल गेला आणि मात्र हा झेल धरतीला दान झालाय आणि जीवनदान आपण दिलंय. जीवनदान कोणाला दिलं ते एका वाघाला की जो वाघ खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये आपली दहशत ज्यानं निर्माण केली. तो वाघ ज्यानं मैदानाच्या आतमध्ये एक वादळ निर्माण केलं तर केपीला आपण जीवनदान दिलं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे जीवनदान माग ठरू शकतोय. 5000 रुपयाचं आर्थिक पाठबळ सन्माननीय रमणजी तारेकर साहेबांकडनं मिळालंय. पैसा अनेकांकडे असतो पण पैसा दानत करण्याचं वाघाचं काळीच हे सर्वांजवळ नसतं. त्या वाघाच्या काळजासारखा असणारा माणूस म्हणजे आदरणीय रमणजी तारेकर साहेबांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही या निमित्तानं आभार मानतोय. आई चेंडू अतिशय वेगवान मात्र दिशा चांगली होती. बॅटची एज लागली. लेग गेली मध्ये चेंडू गेला सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार.
गणेश नाईक, सन्माननीय कविराज भोईर आणि सन्माननीय किरण राऊत या सर्वांना विनंती. पुन्हा एकदा आयडेश मात्र थांबायचं नाव घेत नाही आणि काय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केतन मेहर याच्याकडनं जवळजवळ हा चेंडू सी मारच्या पार जाईल असं वाटलं असताना एक उंच झेप घेतली आणि 5 धावा आपल्या टीमला त्यांनी अडवल्यात. येणाऱ्या काळामध्ये 5 धावांचं महत्व किती राहील ते आपण नक्की पाहू. तत्पूर्वी धावसंख्या धावपट्ट्यावर झाले ते मात्र 51. सज्ज होते गोलंदाज विश्वास. हा चेंडू किरण पाटीलसाठी होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू येऊ शकला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धापलकावर ती मात्र 2-51. उलवे गावाची ही जोडी, या जोडीने मात्र दहशत आणि वादळ मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलं. या दोन फलंदाजांना 51 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा हा उलटा चेंडू कदाचित फसलाय असं वाटतंय आणि मात्र हा फटका फसला. इथे मात्र किरण पाटीलच्या खेळीचा झाला अंत. आणखी एक सफलता यावेळी मिळाली शिवशंभो पनवेल या टीमला. किरण पाटील बाद होण्याच्या अगोदर 2 उत्तुंग षटकार, 7 चेंडू खेळत असताना 17 धावांचं योगदान या इनिंग मध्ये किरण पाटीलने पेश केलंय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 17 धावा त्यांनी काढल्या होत्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा 17. किरण बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये येतोय 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज प्रतीक पाटील, ओळेगावचा हा खेळाडू. रिपोर्टिंग करायचं आहे चांगले पाटील वॉरियर्स टीम आणि डोंबिवली या दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचं आहे. मान्यवरांचं इथे आगमन झालंय. त्या साऱ्या मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीनं आदर सत्कार केला जाईल. नवीन येतो गोलंदाज संघाचा संगणक सुदर्शन अर्थात लारा या नावाने फेमस आहे. 3 षटकं संपली. धावसंख्या धावपटल्यावर पाहायला मिळतात ती मात्र 3-51. शेवटचे 6 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील पहिल्या सत्रामधील शेवटचे 6 चेंडू असतील. सुदर्शन पाटील हा नवीन आलेला गोलंदाज लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने मारा करतो आयलेससाठी. आयलेस मात्र आतापर्यंत अतिशय जबरदस्त खेळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. हा चेंडू होता लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावसंख्येने संघ पोहोचते 52 वर. आता मात्र पहिल्या सत्रामधील शेवटचे 5 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्ध. स्लॉगवरचं हे षटक आणि स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी लारा हा खेळाडू आलाय. शेवटचे 5 चेंडू नवीन आलेले फलंदाज प्रतीक भाई पाटील, ओळेगावचा हा खेळाडू यावेळी खेळतोय. स्वामी समर्थ या टीम मधनं 52 धावा धावपटल्यावर झाल्यात. आता मात्र आपला मारा चेंज केलाय गोलंदाज सुदर्शननं. प्रतीकसाठी हा चेंडू होता. एक अपील झालं होतं. चांगला चेंडू आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रतीकने केला. तो प्रयत्न झाला असफल. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावरती मात्र 3-52. 3-52 अशी धावसंख्या धावपटलावर. शेवटचे 4 चेंडू असतील या पहिल्या सत्रामधील. 52 धावा धावपटलावर. हा पुलटा चेंडू फायदा घेऊ शकला नाही. एकीर धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचते 53 वर. शेवटचे 3 चेंडू बाकी. आतापर्यंत आयलेश मात्र चांगली फलंदाजी करतो आपल्या खेळीमध्ये. 6 चौकार 2 षटकार मारे. धावसंख्या 32 वर नाबाद आहे. 9 चेंडू 32 धावा. आयलेश आतापर्यंत नाबाद आहे. अर्धशतक साजरं करेल का या स्पर्धेमधला? अजूनही 3 चेंडू बाकी. 3 षटकार आले तर मात्र साजरं होऊ शकतोय. 53 धावा धावपटलावर. हा चेंडू चांगला चेंडू होता. कदाचित आयलेशला वाटला सुवैर असेल पण तसं काही झालं नाही. क्वालिफाईड पंचांचा हा चांगला चेंडू म्हणून निर्वाळा आलाय.
चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती 3 बाद 53. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मधील. हा फुलटा चेंडू या चेंडूला भिरकावून दिलाय. आता मात्र अतिशय कावू कॉर्नरच्या डोक्यावरनं उत्तुंग असा आयडियास मात्र ब्रँड षटकार. धावपटलावर कालच्या दिवसामध्ये मात्र 2 अर्धशतक साजरी झाली. पाटणोली गावचा तन्मय पाटील 59 धावेनंतर हा चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. आयडियस 1 धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न करताना मात्र फलंदाज प्रतीक बाद झाला. अशा अर्थीनं पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धाव्या संख्या 60. 60 धावा धावपटलावर झाल्यात. स्वामी समर्थ ओवळे या टीमच्या 61 धावांचं आव्हान समोर ठेवले. शिवशंभू पनवेल या संघासमोर पाहायचं ते आव्हान पार करेल की रोखेल. आवाज ऐकूया पुन्हा एकदा जगदीश पाटील सर, मॅन फ्रॉम नारेविली. थँक्यू सो मच. चला टीम रिपोर्टिंग करा. जागडे पाटील वॉरियर्स आणि RCC ग्रामीण डोंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. काही सन्मान आहेत आपण मंचावरती सन्मान करतोय. स्पर्धेचे आयोजक सन्माननीय समीर भोईर यांना विनंती करेन की डॉक्टर ककण करावकर या ठिकाणी उपस्थित आहे. डॉक्टर साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. डॉक्टर साहेबांचा सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे आपण. वॉरियर्स आणि डोंबिवली. डॉक्टर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर त्याच्यानंतर जितू करावकर यांना विनंती करेन की आपण बिल्डर्स सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांचा आपण या ठिकाणी सदिच्छा सन्मान करावा. त्याचबरोबर सहयोग तारेकर यांचा सुद्धा आपण या मंचावरती सन्मान करतोय. पुढचा सन्मान सहयोग तारेकर यांचा आपण करतोय. पुढचा सन्मान रोहिदास नाईक यांना विनंती करेन की किरणजी राऊत हे उपस्थित आहेत. झालं का? ओके. डोंबिवली टीमचे कॅप्टन या. सगळे पाटील टीमचे कॅप्टन आलेले आहेत. डोंबिवली टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. तर नितीनजी ब्रदर्स यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं आपण आभार मानतोय की ज्याने या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान केलंय. थँक्यू सो मच राजेंद्र भगत.
चला जाऊया मैदानामध्ये. जेथे धाबा झाल्यात त्या 60 आणि 61 धाबसंख्येची गरज आहे. जवळजवळ 15ची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे. टीम शिवशंभो पनवेल या संघाला सलामीची जोडी. आज ओपनर मैदानामध्ये केतन मेहर आणि त्याच्या जोडीला नॉनस्ट्राईक घेतला अजय. पहिलाच बॉल पटका गॅप मधून टाकायचा होता. गुड फिल्डिंग, अतिशय चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा अंकित झाल्यात. येते प्रतीक पाटील होते. 2 धावा पाहायला मिळाल्या. गोलंदाज शंकर म्हात्रे, एक क्रिकेटमधील मोठं नाव. ज्याने एकाल ओपीडी साठी खेळत असताना गाजवला आणि आज सुद्धा 30 दहशत घेऊन मैदानामध्ये लेग स्टंप या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. पंच वाईड चिकून करत असताना 1 धाव एक्स्ट्रा च्या रूपामध्ये मिळेल. प्रति षटकामागे 15 धावा बनवायच्यात. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. ए ज्योती या ठिकाणी कीपर बीट झाल्यात. केतनला पाहतोय स्ट्राईक वरती. मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज रनआउट. लवकर लागलाय. धावसंख्या फक्त 3. शंकर म्हात्रे यांची चांगली गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. फ्लॅटेस्ट गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. खराब फिल्डिंग आणि चेंडू जातो डीप मिड विकेट मधून. 4 या धावसंख्येसाठी. चला डोंबिवली टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टॉस साठी या आरसी डोंबिवली. आउटसाइड ऑप्शनला पिचिंग करण्याचा प्रयत्न. जास्त बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला आणि एकेरी धाव मिळत असताना मगाशी चौकार आला. आता 1 धाव. शंकर म्हात्रे अतिशय चांगलं षटक फेकत असताना लेग स्टंप पुन्हा एकदा पहा मिळतोय. पंच वाईडची खूण करत असताना 1+1
2 धावा. दहा धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. टॅप केलं जातं फक्त चेंडूला. एकेरी धावेसाठी चांगलं षटक. एकच चौकार आला. सिंगल डबल पाहायला मिळाल्या. वाईट बॉल सुद्धा पाहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1-11 अशी स्थिती आहे पनवेल संघाची. दादा भोईर गोलंदाजी मार्कवरती. दुसरे षटक. पहिल्या षटकात फक्त धावा आल्या त्या 11 धावा. केतन मेहर आणि संजय मात्रे ही जोडी मैदानावरती पहा मिळतोय. पहिला धक्का लवकर लागलाय. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस आणि याच्यावरती फुल टॉल उसूल केलाय. षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आला केतन मेहरच्या बॅटमधून. वेगाने फटका खेळत. गॅप खूप मोठा आहे त्या ठिकाणी पाहतोय. एकेरी धावच मिळाली. शॉर्ट लेगला चेंडू जातोय. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक राहिलंय कारण 2 चेंडूवरती फक्त 2च धाबा आल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता मात्र त्यानंतर एकेरी धावा येत असताना एका दुका धावानी होणार नाहीये कारण भरलं मोठं लक्षाचा पाठलाग करायचं आहे आणि अशा वेळेला पाठलाग करत असताना मात्र आपल्याला एक चांगला स्टार्ट मिळणं तेवढंच गरजेचं राहील. आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडा बाहेर निघून जातोय. पंच वाईडची खूण करत असताना 1 धाव अबांतर रूपाने मिळेल.
मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा लेग स्टंप, अगोदर ऑफ स्टंप, आता लेग स्टंप. दोन चेंडू खराब आल्यात एक्स्ट्राच्या रूपामध्ये 2 धावा मिळाल्यात. कारण ज्याप्रमाणे प्रथम सत्रामध्ये ओए संघाने सद्गुरू समर्थ स्वामी समर्थ या टीमने जी बॅटिंग केली आहे फार मोठं चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, मात्र तिला प्रत्युत्तर द्यावं लागेल आता शिवशंभू पनवेल संघाला. पुन्हा एकदा ऑफ ड्राय, फटका चांगला आहे, रन्स मिळतील. येते एक उंचपुरा खेळाडू होते त्यामुळे ते 2 धावा. अंकित क्या 2 धावा वाचवल्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डिंग करत असताना अगदी सरळ केल्या, फटका चांगला आहे, पॅरेलल शॉट होता, मात्र काय फिल्डिंग झाली आहे. जवळजवळ 5 धावा वाचवल्यात. का फिल्डिंग झाली, अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या 5 धावाचा आता मागत पडतील कारण जवळजवळ षटकारच होता. धावसंख्या 24-24. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा राहील प्रयत्न, मात्र नाही आहे. पायते आणि फलंदाज बाद होईल. मिसकम्युनिकेशन, फलंदाज बाद, रनआउट. 25 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या. 2 षटकाचा केस संपलाय. छत्तीस धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 36. बॅट्समन पॅडी केतन मेहर मैदानामध्ये अद्याप आहे. किरण पाटील टॉपेज झेल होईल का या ठिकाणी पहा मिळतोय ते नाही आहे. पहा चेंडूने वळण घेतलंय. 2 धावा तर निश्चित होतील. दोन धावा. दोन धावा पहा मिळाल्या. झेल अगदी उंचावरती होता, मात्र सूर्याची किरण डोल्यावरती परावृत्त झाली आणि त्यामुळेच झेलचा अंदाज घेता आला नाही.
ऑफ ड्राय, एकच धाव. आता मोठ्या बडक्यांची गरज आहे. ते पॅडीला पाहतोय पण चौथ्या क्रमांकावरती हा खेळाडू. ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू, व्हाईट यॉर्कर पहा मिळतो आपल्याला. खूपच बाहेरचा चेंडू पहा मिळतोय, वाईड बॉल. एकच धाव, गुड ड्रॉ. पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे निघून जातोय. हलकस अपील, अपिलामध्ये जास्त उत्साह ना चौकार ना षटकार. आता मात्र सामना थोडासा कठीण होईल शिवशंभ पनवेल साठी. फटका चांगला आहे, ते फिल्डर उपस्थित आहेत. गुड कॅच, अतिशय चांगला झेल पकडलाय. नाहीये त्यामुळे सामना आता थोडासा कठीण जाईल. सामध्ये 30 बनवायचे आहेत. चला 6 चेंडू 30 धावा. आता बॉस आल्यात आता गोलंदाजी मार्कवरती संजय पाटील. त्यांना माहित आहे आता शेवटचं षटक आहे. 30 धावा बनवणं थोडंसं अवघड आहे. 6 मध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. पहिला बॉल वाईट. 6 मध्ये 29.
पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि ते एकच जाव. चला नेक्स्ट मॅच साठी या लवकर. डोंबिवली RC11 डोंबिवली चे कॅप्टन टॉस साठी या. एकच जाव आणि आता सामना जिंकणं शक्य होणार नाही. आता 28 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 28. टॉपेज पुन्हा एकदा एक धाव. यावेळेस स्विच इट. फटका चांगला, रन्स मिळतील 4 चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस षटकार आणि आता षटकारांना महत्व नाहीये आणि इथे सामना जिंकलाय. पहा मिळतो आपल्याला इथे सामना जिंकत असताना स्वामी समर्थ ओवळे टीम या संघाने 2 सामने जिंकल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन.